काव्याने फेनाला हो म्हणालं आणि दोघी जेवण करून बाहेर आल्या. फेना विचारत होती, तुला नाही वाटत त्यांनी खरंच तुझी तक्रार केली तर? तू त्यांना काय बोललीस? काव्य शांतपणे म्हणाली, नाही, ते फक्त तोंडाने मोठे. इथे आपण सगळ्या कामगार आहोत, कोणी मोठं कोणी छोटं नाही. फेना नाक खसकन उडवत म्हणाली, पण ते मोठ्या मोठ्या कॉलेजमधून आले, आपल्यापेक्षा खूप वर. काव्य हसली, स्पर्धा त्यांच्यात जास्त असते, आपण जास्त स्थिर असतो. अगं, पण तू कॉलेजला नाही गेलीस ना, तुला कसं माहीत? फेना बोलली. काव्याने काही उत्तर दिलं नाही. तिला माहीत होतं, गरीब आणि श्रीमंत दोघांच्याही संघर्षात फरक नाही. दबाव दोघांवर एकसारखाच असतो. तेवढ्यात त्याची सुपरवायझर आली. सगळ्या जणी लॉकर रूममध्ये या, लगेच. फेना उत्साहाने म्हणाली, मला वाटतं राजदीप सरांच्या ऑफिससाठी कोणीतरी निवडणार आहेत. कोण असेल बरं? काव्य शांत पण ठाम आवाजात म्हणाली, मला जायचंय. फेना हसली, जायचं तर सगळ्यांनाच, पण आपल्याला कसं मिळणार? काव्या म्हणाली, सुपरवायझर निवडत नाही, वरचा कुणीतरी निवड करतो, पाहूया. फेना आश्चर्याने काव्याकडे बघत होती. लॉकर रूममध्ये सगळे आत गेले आणि पाहतात तर काय, राजदीप दिवाणची बायको रेणुका दिवाण स्वतःसमोर बसली होती. क्रिस्टलच्या चपला, हातात महागड्या बॅग, वरून खाली सगळ्यांकडे बघणारा तुच्छ भाव. आज मी राजदीप सरांच्या ऑफिससाठी एक जण निवडायला आले, ती म्हणाली. सगळ्यांनी आपली ओळख करून द्या. सगळ्यांचे चेहरे पांढरे. फेना हळूच काव्याला कुजबुजली, तू बरोबर म्हणाली होतीस, हीच निवड करणार होती. समोरच्या बायका हळूहळू स्वतःची ओळख सांगायला लागल्या. इतक्यात काव्याच्या शेजारची एक बाई पुढं जायला निघाली, पण कोणीतरी तिचा पाय अडवला. ती थेट रेणुकावर झेपावली. रेणुका घाबरली, चेहरा पूर्ण पांढरा झाला. त्याच क्षणी काव्या धावत पुढे गेली, तिला बाजूला ढकललं आणि स्वतः रेणुकासमोर गुडघे टेकून उभी राहिली. ती बाई बाजूला कोसळली, घाबरून म्हणाली, मॅडम सॉरी, पाय घसरला. रेणुकाने छातीवर हात ठेवत श्वास सोडला. तिची नजर आता काव्यावर होती. तुझं नाव? ती विचारते. काव्या म्हणाली, माझं नाव रिया आहे मॅडम. काव्याचं खोटं नाव. रेणुका स्मित करून म्हणाली, वाईट नाहीस तू? तेवढ्यात काव्या हलक्या आवाजात म्हणाली, मॅडम क्षमा करा, पडताना तुमचे शूज थोडे मळले. आणि तिने स्वतःच्या खिशातून रुमाल काढून त्या क्रिस्टल शूजला पुसून स्वच्छ केलं. रेणुका ते पाहून खुश झाली. तिच्या चेहऱ्यावर गर्विष्ठ समाधान होतं. किती वर्ष झाली साफसफाईला? ती विचारते. काव्य नम्रपणे सांगते, काही वर्ष झाले. माझं काम मला चांगलं येतं. छान, मग तू जाशील राजदीप सरांच्या ऑफिसमध्ये? सगळ्यांनी काव्याकडे अविश्वासाने पाहिलं. फेनाचं तर तोंड उघडंच राहिलं. सगळ्या गेल्यावर ती बाई जी पडली होती, काव्याला म्हणाली, तू मला मुद्दाम अडवलंस. तू खूप हीन आहेस. काव्या थंडपणे हसली, मी जिथे आहे तिथं माझ्या दमावर आले. नसतं वाटत तर जा, मॅडमकडे जाऊन तक्रार कर. इतरांच्या तोंडात शब्दच उरले नाहीत. काव्या आता 35व्या मजल्यावर. इथेच राजदीप दिवाणचं ऑफिस होतं. तो सध्या ट्रिपवर होता, पण काव्याने रूम साफ करायला सुरुवात केली. गावाने घरात ती जिथे मोठी झाली होती, तिथे घरकाम करणाऱ्या बायकांकडून तिने बारीक सारीक सफाईची कला शिकली होती. तिने ऑफिस इतकं स्वच्छ केलं की तपासणी करणारी व्यक्तीही म्हणाली, हिला ठेवूया, उत्तम काम आहे. हे ऐकून रेणुकाही खुश झाली. त्या संध्याकाळी गायकवाड घरावर काव्या माहिती गोळा करायला गेली. आज साहेब डॉक्टर घेऊन परत येणार आहेत म्हणून नाईट शिफ्ट आहे, सुरक्षा रक्षक म्हणाला. कशासाठी डॉक्टर? साहेबांची झोप सुधारत नाहीये, झोपेत चालतात म्हणे. काव्याची नजर चमकली. रुद्र डॉक्टरांकडे गेला म्हणजे? तिची संधी आली होती. रुग्णालयात काव्या साफसफाईची कामगारासारखीच आत गेली. कोणी लक्ष दिलं नाही. ती रुद्रच्या खोलीबाहेर लपून बसली. आत डॉक्टर विचारत होते, सर झोपेचं प्रॉब्लेम अजून आहे? रुद्र शांत आवाजात,
हो, आधी फक्त रात्री झोपत चालायचो, आता दिवसा पण होतंय. ॲक्युपंक्चर करून पाहिलं होतं का? रुद्र म्हणाला. हो, आणि तेव्हा मला झोपेत चालण्याचा त्रास नव्हता. त्याच्या मनात लगेच काव्य आली. तिने दिलेलं ॲक्युपंक्चर. डॉक्टर पुढे म्हणाले, आम्ही करून देऊ शकतो, पण तितकं प्रभावी नसेल. आमच्याकडे एक मोठे तज्ज्ञ डॉक्टर आलेत, त्यांनी पाहिले तर अधिक चांगलं. ठीक आहे, रुद्र न थांबता म्हणाला, करून बघूया. डॉक्टर फारच द्विधा मनस्थितीत झाला होता. रुद्र उपचारासाठी तयार आहे हे ऐकताच तो अस्वस्थ झाला. ही आजारपणाची अवस्था फार कठीण होती. पाश्चात्य औषधांनी फक्त निद्राजनक गोळ्या देता येत होत्या, परंतु खरी सुधारणा केवळ पारंपरिक आयुर्वेदिकानेच शक्य होती. परंतु या पद्धतीत डॉक्टरांच्या कौशल्याची खरी परीक्षा घेतली जाते आणि रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञावर त्यालाही फारसा विश्वास नव्हता. जर रुद्र बरा झाला तर रुग्णालयाची कीर्ती वाढेल आणि जर तो बरा झाला नाही तर रुद्राचा राग त्यांच्यावर कोसळेल याची खात्री होती. पण आता रुद्र रुग्णालयात आला होता तर मागे हटणं शक्य नव्हतं. श्री गायकवाड, कृपया इथे झोपा. आम्ही थोडं सुगंधित धूप पेटवतो, ज्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. आमचा डॉक्टर लगेच येईल. ठीक आहे, रुद्र म्हणाला आणि शांतपणे झोपला. डॉक्टरांनी त्वरेने शांतिदायी धूप पेटवला आणि बाहेर गेले. सुगंधाने फारसा परिणाम व्हायला वेळ लागत असे, पण आज मात्र तो लवकर प्रभाव दाखवू लागला. काही वेळातच रुद्र गाढ झोपी गेला. काव्या प्रवेश करते हीच संधी साधून काव्या खोलीत शिरली. तिने रुग्णालयातूनच घेतलेला बारीक सुयांचा सेट काढला आणि रुद्रच्या शरीरात ॲक्युपंक्चर सुरू केलं. घरी हे करणं सुरक्षित होतं, परंतु घरी रुद्रला शंका आली असती. रुग्णालयात तो कधीच संशय घेणार नव्हता. प्रत्येक सुई ती अत्यंत काळजीपूर्वक योग्य बिंदूवर रोवू लागली. रुद्राचा शांत झोपलेला चेहऱ्याकडे बघून तिच्या मनात वेदना दाटल्या. माझा गरीब रुद्र, तुला लवकरात लवकर बरे होऊ दे देवा. तेवढ्यात तिला बाहेर आवाज ऐकू आला. इतके लवकर परत आले? काव्याने जाणीवपूर्वक त्याचं प्रिस्क्रिप्शन चुकीचं करून विलंब घडवला होता. पण आता सुई लागलीच होती. काही मिनिटांनी काढली असती तरी चाललं असतं. ती शांतपणे खोलीतून बाहेर पडली. लीला येते. थोड्या वेळात लीला खोलीत आली. तिने झोपी गेलेल्या रुद्रकडे पाहताच ती थबकली. रुद्र हा देखणा पुरुष तिला सदैव स्क्रीनवरच दिसला होता, परंतु प्रत्यक्षात त्याचा चेहरा कोरलेलं शिल्प जसं असतं तसा परिपूर्ण. त्याने तिला घर आणि पैसे दिले होते, पण त्यानंतर तो तिच्या जीवनात परत आला नव्हता. आज रुग्णालयात तो असल्याचे कळल्यावर ती शिक्षकासोबत लगेच आली. अलीकडे अनेकांनी तिला चिडवत म्हटलं होतं, तू रुद्रचा जीव वाचवलास, तो तुला शरीरानं परतफेड करेल. ती बाहेर हसत होती, पण तिच्या मनात मात्र एकच इच्छा, रुद्रने स्वतःहून तिच्याकडे वळावं. तेवढ्यात रुद्राने डोळे उघडले. त्याच्या नजरेत पहिल्यांदा निराशा, मग चिडचिड. तू इथे काय करत आहेस? रुद्र उठण्याचा प्रयत्न करताच लीला म्हणाली, हलू नका, तुमच्या शरीरात अजून सुया आहेत. रुद्रने हलकेसे हलताच शरीरात तीच ओळखीची झिंझिन जाणवली. तो चकित झाला. ही उपचार तू केलेस? तेवढ्यात डॉक्टर आत आले. डॉक्टर आश्चर्यचकित. अरे डॉक्टर, तुम्ही ॲक्युपंक्चर करत आहात? आम्हाला वाटलं तयारीला वेळ लागेल. आणि मग त्यांनी रुद्राला समजावलं की लीला ही नामांकित वैद्याच्या शिष्य असून रुग्णालयात भविष्यातील डॉक्टर म्हणून निवडलेली आहे. डॉक्टरांनी लीलाकडे कठोरपणे पाहिले. परवानगीशिवाय उपचार कसे केले? लीला काही बोलणार इतक्यात रुद्र म्हणाला, मी स्वतःला खूपच चांगलं वाटतंय. डॉक्टर थक्क. म्हणजे उपचार प्रभावी ठरले? हो, रुद्र म्हणाला. माझ्या आधीच्या सूत्र ॲक्युपंक्चर सारखीच भावना. तू हे कुठे शिकलीस? लीला थोडी घाबरली, पण म्हणाली, मी स्वतः शिकले. डॉक्टर खुश झाले आणि रुद्रने तिच्याकडे एक संशयपूर्ण कटाक्ष टाकला.
लीलाच्या मनात मात्र एक प्रश्न फिरत राहिला. खरंच मी येण्याआधी कोणीतरी त्याला उपचार करून गेलं होतं का? पण तिनेच उपचार केल्याचं मान्य केल्यामुळे आता रुद्र तिला परत बोलावत राहील. आणि तेच तिला हवं होतं. रुद्रचा निर्णय. त्या रात्री रुद्र अनेक दिवसांनी शांत झोपला. सकाळी तो ताजेतवाना उठला. माधव रुग्णालयाला धन्यवाद द्या. माधव आनंदी झाला. उपचाराचा परिणाम दिसत होता. आणि मग रुद्र म्हणाला, आणि राजदीप दिवाण याला भेटायची वेळ ठरव. माधव हबकला. सर. रुद्र हसला. त्याला तर वाटतं मी मेलोय. भेटायला तयार नसेल, पण मीच त्याच्याकडे जाणार. काव्या. दिवाण ग्रुपमध्ये काव्या दिवसभर साफसफाई करत होती. वरच्या मजल्यावरील प्रत्येक कोपरा तिने चमकून ठेवला होता. रेणुका आली. तुझ्यासारखं कौशल्यवान बाई दुसरी नाही. अध्यक्ष दिवाण परत आले की नक्कीच प्रसन्न होतील. काव्या हसली. माझं भाग्य की तुम्ही मला ठेवलेत. तुमचं नाव खराब होऊ द्यायचं नाही. तिने ड्रॉवरमध्ये सुगंधी पिशव्या ठेवून खोली सुगंधित केली. तेवढ्यात आवाज. मॅडम, डायरेक्टर दिवाण राजदीप आले आहेत. रेणुका लगेच कोमल चेहरा करीत बाहेर गेली. राजदीप दिवाण थोडासा पोट सुटलेला आत आला. तुम्ही इथे कशाला आलात? तुम्ही घरी आराम केला असता. मी तुमची आठवण काढली म्हणून. रेणुकाचा कोमल आवाज. काव्या बाजूला उभी, घृणा दडवत. तेव्हा राजदीप म्हणाला, अरे हो, रुद्र मला भेटायची मागणी करत आहे. आणि इकडे काव्या दचकली.